रिद्धपूरमध्ये घडलाय आश्रम पार्ट 2। लैंगिक शोषणानंतर अल्पवयीन मुलगी झालीये गर्भवती। 75 वर्षांच्या महंताचं हे किळसवानं कृत्य उघडकीस आलंय। गेल्या अनेक वर्षांमध्ये देशांतील अनेक आश्रमांतून अशी संतापजनक घटना समोर येत आहे, ज्यांना वाकून नमस्कार केला जातो असे तथाकथित संतच महिलांची अब्रू लुटत असल्याचं दिसून आलंय। महाराष्ट्रात पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रिद्धपूर येथील एका आश्रमात महंताकडून 17 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस झाली आहे। नमस्कार, मी प्रज्ञा, तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट। बाबा तुला मठाच्या खाली तळघरात बोलवतायत, मावशी म्हणाली आणि त्या अल्पवयीन मुलीनं हे ऐकलं आणि मग सुरू झाला अत्याचार, अन्याय आणि अमानुषतेचा पाढा। शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मठात सेवा देणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मठाच्या प्रमुखासह दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे या कृत्यात पीडित मुलीच्या मावशीचाही सहभाग होता। या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मठाचा प्रमुख आणि तिच्या मावशीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात 17 वर्षीय मुलगी ही 1 जानेवारी 2024 पासून शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील श्री क्षेत्र असलेल्या एका गावातील सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात राहत होती। या युवतीवर गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार सुरू होते। सुरेंद्र मुनी तळेगावकर वय 75 वर्ष, बाळासाहेब देसाई वय 40 वर्ष या दोघांनीही एका मावशीच्या मार्फत या युवतीला बोलावून घेतलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं। या अत्याचारातून मुलीला 8 महिन्यांची गर्भधारणा झाली। आता पाहूयात नेमकं काय घडलं होतं। पीडित 17 वर्षीय मुलगी ही स्त्री क्षेत्र असलेल्या एका गावातील सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात राहायची। ती तिच्या मावशीसोबत मठात सेवा करायची। दरम्यान 2 एप्रिल 2024 रोजी पीडित मुलगी ही मावशी व मठातील इतर महिलांसोबत झोपली होती। रात्री 12 वाजताच्या सुमारास मावशीने तिला झोपेतून उठवलं। बाबा तुला मठाच्या खाली तळघरात बोलवतायत असं मावशीने तिला म्हटलं आणि त्यानुसार ती तळघरात गेली। त्यावेळी सुरेंद्र मुनी तळेगावकर उर्फ बाबा यानं बळजबरीनं तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। मुलीनं विरोध केल्यावर त्यानं तिला मारहाणही केली। गळ्यावर पाय ठेवून कुणालाही काहीही सांगितलं तर जीवानं मारून टाकील अशी धमकी त्यानं तिला दिली। त्यानंतर सुरेंद्र मुनीच्या तावडीतून सुटल्यावर पीडित मुलीनं सगळी घटना मावशीला सांगितली। मात्र मावशीनंही या कृत्याचं समर्थन करत याबाबत कुणालाही काहीही सांगू नको असं बजावलं आणि त्या दिवसापासून पीडित मुलीला मठाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला। त्यानंतर मावशी नेहमी बळजबरीनं तिला सुरेंद्र मुनीकडे तळघरात पाठवायची आणि तो तिच्यावर अत्याचार करायचा। यामध्ये फक्त बाबाच नाही तर नांदेड येथील बाळासाहेब देसाई हा सुद्धा सामील होता। या मठामध्ये दर्शनाकरता आल्यावर सुरेंद्र मुनी व मावशी हे दोघेही तिला जबरीनं तळघरात घेऊन जायचे। तेथे बाळासाहेब देशमुख सुद्धा तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा। या अत्याचारातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली। त्यामुळे तिनं या बाबतीत तिच्या मावशीला सांगितलं। त्यावर मावशीनं तिला रुग्णालयात नेलं। सोनोग्राफी केल्यावर ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। म्हणून पीडित मुलीनं सगळी घटना आपल्या मामालाही सांगितली। त्यामुळे मामानं सुरेंद्र मुनीला याबाबत जाब विचारला। त्यावर सुरेंद्र मुनीनं मामालाही मारहाण केली आणि तिच्यासह मामालाही मठातून हाकलून दिलं। त्यानंतर पीडित मुलगी ही आपल्या आईसह नातेवाईकांकडे निघून गेली। नंतर तिनं आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत वडिलांना सांगितलं। पीडित मुलीनं शिरखेड ठाणे गाठवून तक्रार दाखल केली। तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटकही केली। झालेल्या या घटनेनं सर्वच श्रद्धाळूंचे डोळे मात्र खाडकन उघडलेत। मात्र तरीही जोपर्यंत भाविक सतसत विवेकबुद्धीनं प्रत्येक गोष्ट पडताळणार नाही तोपर्यंत अशा अमानुष घटना घडतच राहतील। अशाच विचार करायला लावणाऱ्या अनेक गुन्ह्यांची उघडणी आम्ही तुमच्या समोर करणार आहोत। मात्र त्यासाठी न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका।